महाराष्ट्राच्या निकालानंतर आपल्यासोबत आहेत भाजपाचे नेते अशोक चव्हाण साहेब. आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. सर, मुलीच्या विजयाचा आनंद आहे का पक्षाच्या विजयाचा? पक्षाच्या विजयाचा जास्त आनंद आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं परफॉर्मन्स जे झालेलं आहे ते एकदम लँडस्लाईड विक्ट्री ज्याला आपण म्हणू, की संपूर्ण रेकॉर्ड तोडलेले आहेत. महायुतीने घवघवीत यश लोकांनी दिलेलं आहे. लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. 227 जागा महायुतीला आणि महाविकास आघाडीला 50चाही आकडा गाठता आलेला नाहीये. एवढा दारुण पराभव महाविकास आघाडीचा नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली झाला, हे आता जनतेने उत्तर दिलं, चोख उत्तर दिलेलं आहे. सर, आता ज्या विरोधी पक्षांच्या ज्या काही जागा आल्या त्याच्यावरनं काय परिस्थिती असेल त्या पक्षांची आता? फार दयनीय, फार म्हणजे परिस्थिती एवढी दयनीय कधी नव्हती. कारण की ज्यांच्या हातात नेतृत्व सोपवलं होतं महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं, त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे निवडणुका व्हायच्या अगोदरच मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली होती आणि लोक म्हणाले की तिथे तुम्ही निवडून तर या अगोदर. तुमचा कार्यक्रम, तुमचा जाहीरनामा, तुमचे कामं, तुम्ही केवळ दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह अँगलनी जर काही भूमिका घेतली तर कदाचित एक तुल्यबळ लढत झाली असती. पण लढत नाही, वन वे आहे. सर, राहुल गांधीपासून सगळे नांदेडमध्ये आले आणि प्रत्येक वेळी तुमच्यावर एकदम जहरी टीका केली. याचाच परिणाम आहे. नांदेडमध्ये ज्या ज्या लोकांनी व्यक्तिगत माझ्यावरून टीका केली त्यांचा सुपडा साफ झाला आहे इलेक्शनमध्ये. आपण पाहतोय तेलंगणाचा जो पैसा नांदेडमध्ये आला, तेलंगणाच्या काँग्रेस जनांकडून ज्या पद्धतीने धनशक्तीचा वापर झाला, म्हणजे इथे आमची जनशक्ती, आम्ही जनशक्तीच्या जोरावर निवडून आलो आणि काँग्रेसचा उमेदवार हा तेलंगणाच्या धनशक्तीवर जोर मारत होता. लोकांना वाटलं बा एवढं काय आहे निवडणुकीमध्ये की तुम्ही एवढे हात धुवून मागे लागलेले आहेत. कर्नाटकाचा मुख्यमंत्री या ठिकाणी येतो, तेलंगणाचा मुख्यमंत्री येऊन त्या ठिकाणी 2-2 दिवस इथे येतो, केंद्रीय नेते या ठिकाणी काँग्रेसचे येतात. एवढं काय प्रेस्टिज होता विषय. नॉर्मल कोर्सनी निवडणूक झाली असती तर लोकांना खटकलं आणि ज्या ज्या वेळेस माझ्या किंवा आमच्या कुटुंबियाच्या माझ्याकडून लागलं त्याचा परिणाम लोकांना आवडत नाही. सर, आता एकूण जे चित्र दिसतंय त्याच्यावरनं मुख्यमंत्री कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलंच आहे. आम्ही तिन्ही घटक पक्ष एकत्रित बसून ठरवू. फारसा काही विषय तो काही अडचणीचा असं मला वाटत नाही. पण भाजप हा मेजर स्टेक होल्डर आहे ना, मान्य मला, पण शेवटी युतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे युतीचा निर्णय घेत असताना तिघांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल. सर, मागच्या वेळेस लोकसभा निवडणूक ज्या सार्वत्रिक झाल्या तिथं खरं तर भाजपचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नुकसान झालं. पण आता ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यात असेल आणि महाराष्ट्रात असेल, म्हणजे सिम्बॉलच्या सगळ्याच सीट निवडून आल्या, तुमच्या मित्रपक्षांच्याही सगळ्या जागा आल्या, नांदेडमध्ये असेल किंवा सर्वत्र असेल. कसं आहे की लोकांनी महायुती म्हणून उमेदवारांकडे पाहिलं. अर्थात उमेदवारांचंही परफॉर्मन्स महत्त्वाचं राहिलेलंच आहे, पण लोकांनी पसंती दिलेली आहे ती महायुतीला पसंती दिलेली आहे आणि त्यामुळे सिम्बॉल महत्त्वाचाच असतो आणि नांदेडमधल्या सिम्बॉलवरच्या सगळ्याच लोकांनी साथ दिली बरोबर. सर, ज्या लातूर मार्गे तुम्हाला घेरायचा प्रयत्न झाला त्यांची अवस्था किती बिकट आहे. म्हणजे मला माहीत नाही शेवटचा अंतिम निकाल मी काही पाहिलेला नाही लातूरचा, परंतु स्ट्रगल करावं लागतंय निवडून येण्याकरता. 2000, 3000, 50 मतं मागे पुढे, एवढी दयनीय अवस्था लातूरची कधी झाली नव्हती. आणि इथे येऊन प्रस्थापितांना तुम्ही पराभूत करा आणि अमुक करा. तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी भाषणं केली त्याचा परिणाम आहे. लोकांनी मराठवाड्यामध्ये उत्तर दिले लातूर की काय. सर, शेवटचा प्रश्न, ह्या विजयाचं श्रेय कोणाला? या विजयाचं श्रेय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला आहे. त्यांनी देशाला नेतृत्व दिलं आहे, त्याचंही खूप लोकांमध्ये कौतुक आहे आणि सबका साथ सबका विकास ही भूमिका आहेच. आणि त्यामुळे त्या अनुसरून लोकांना दिसतंय की पुढच्या 2047 पर्यंत विकसित भारताची जी कल्पना आहे, विकसित महाराष्ट्र त्याच्यामध्ये आहेच. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पुढच्या 5 वर्ष महाराष्ट्राचे महत्त्वाचे आहेत. केंद्राची साथ मिळेल, सरकार आपलं आहे केंद्रात, राज्यात सुद्धा सरकार आपलं आहेच आता. त्यामुळे दोघंही मिळून महाराष्ट्राचा अर्थ विकासाचा आहे, तो निश्चित वेगाने जाईल. तर हे होते अशोक चव्हाण साहेब. योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड.